दर्शन देऊया ख्रिस्ताचे, परिवर्तन करूया सर्वांचे. दर्शन घेऊया ख्रिस्ताचे, परिवर्तन करूया सर्वांचे. या या प्रभु मंदिरी या प्रभु मंदिरी या. आचारिले त्याने आम्हाला सुवार्ता दिल्या जगताला. आचारिले त्याने आम्हाला सुवार्ता देण्या जगताला. ते शितीय कार्य कराया जगाचे सेवक बनण्यास. या प्रभु मंदिरी या प्रभु मंदिरी ही पवित्र मिसा सामुदायिक हेतूसाठी त्याचबरोबर देणाऱ्यांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस असो. प्रिय बंधूंनो, आज नोवेनाचा तिसरा दिवस. आज आपण पालकांची जबाबदारी ह्या विषयावर चिंतन करत आहोत. मुलं ही देवाकडची फुलं आहेत. त्यांना वाढविण्याची, त्यांच्या जीवनाला आकार देण्याची, त्यांना घडविण्याची, त्यांना फुलविण्याची महान जबाबदारी परमेश्वरानं आपल्यावर सोपवलेली आहे. ही जबाबदारी आपण कशा प्रकारे पार पाडत आहोत ह्यावर आजच्या ह्या मिसेमध्ये आपण चिंतन करूया. ह्या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची आठवण करून आपल्या पापाबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगेने मी फार पापे केलेले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. क्षमा
प्रभू ख्रिस्त आपला प्रकाश व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजास आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. सारा 127 वर्ष जगली. एवढेच आयुष्य तिचे होते. सारा ही कनान देशातील किर्याथ आर्बा म्हणजेच हेब्रोन येथे मृत्यू पावली आणि अब्राहम तिच्यासाठी शोक आणि विलाप करू लागला. अब्राहम साराच्या मृतदेहाजवळ उभा राहून हेतीच्या लोकांना म्हणाला, मी तुमच्यामध्ये उपरा आणि परदेशी आहे. माझ्या मालकीचे कब्रस्तान तुमच्या मध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मृताला मूठ माती देईन. यानंतर अब्रामने आपली बायको सारा हिला कनान देशातले ममरे म्हणजे हेब्रोन याच्या पूर्वेला म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले. अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वरानं अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्रामच्या सर्वस्वाचा कारभार पाळणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्यांनी म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची आकाश आणि पृथ्वी यांच्या देवाशी शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू वधू म्हणून निवडणार नाहीस, तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसाहक याच्यासाठी वधू पाहून आणशील. त्याचा सेवक म्हणाला, यदा कदाचित ती वधू माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलाला मी परत घेऊन जावे काय? तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलाला तिकडे न्यावयाचे नाही. स्वर्गाच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवेल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी वधू आण. पण ती वधू तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस. इकडे इसाक बैर लहाय रोई विहिरीकडून आला होता. तो नेगेमात राहत असे. इसाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो त्याला उंट येताना दिसले. रिबेकेने दृष्टी वर करून इसाकला पाहिले आणि ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारले, हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. मग आपण काय केले ते सर्व त्या सेवकाने इसाहकला सांगितले. मग इसाकनं रिबेकाला आपली आई सारा हिच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकेचा स्वीकार केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम होते आणि तिच्यामुळे आपल्या आईच्या पश्चात इसाहकला समाधान लाभले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा.
कारण तो चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल? त्याची सर्व स्तुती कोण ऐकवेल? परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचारतात ते धन्य. हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस तेव्हा माझी आठवण कर. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे, म्हणजे तुझ्या निवडलेल्या उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदानं मी आनंदित होईल. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. गालेलुया प्रभुला. गालेलुया 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 प्रभुला. तुमचे तारण करायला समर्थ असे अंतकरणाची पकड घेणारे वचन नम्रतेनं स्वीकारा. गालेलुया प्रभुला. गालेलुया प्रभुला. गालेलुया 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 प्रभुला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ताई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू मत्ताई नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर तो घरात भोजनाला बसला असता बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य याच्या पंक्तीस जेवावयास बसले. हे पाहून परुषी त्याच्या शिष्याला म्हणाले, तुमचा गुरु जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो? की ऐकून येशू म्हणाला, निरोग्याला वैद्याची गरज नाही तर आजारांना आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका. कारण नीतिमालाला नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे. प्रभूचं हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू-भगिनींनो, विशेषतः पालकांच्या जबाबदारीविषयी बोलत असताना मला एका मानसतज्ञाने सांगितलेला त्यांचा एक अनुभव आठवतो. एक दिवस त्यांच्याकडे डोक्यावर परिणाम झालेल्या एका मुलाला त्याचे आई-वडील घेऊन आले होते. त्या मुलाबरोबर जवळजवळ 2 तास बोलल्यानंतर त्या मानसशास्त्राने त्या मुलाच्या पालकाकडे बोट दाखवून म्हटलं, तुम्हीच तुमच्या ह्या मुलाच्या ह्या अवस्थेला जबाबदार आहात. त्यावर ते म्हणाले, आम्ही काय केलं? आम्ही त्याला धमक्या दिल्या नाहीत, आम्ही त्याला मारलं नाही, उलट आम्ही त्याला खायला प्यायला देतो, त्याच्या सगळ्या गरजा पुरवतो. तेव्हा ते मानसशास्त्र म्हणाले, तुम्ही ह्या मुलाला धमक्या दिल्या नाहीत, मारलं नाही, त्याच्या सगळ्या शारीरिक गरजा तुम्ही पुरवता हे मला मान्य आहे. परंतु जी माया, जे प्रेम तुम्ही ह्याला द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. जो तुमचा वेळ
तुम्ही हा तुमच्या मुलाला द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही आणि म्हणूनच तुमचा हा मुलगा अशा प्रकारे वागत आहे. प्रिय पालकांनो, काही पालकांना वाटतं की आम्ही आमच्या मुलांच्या शारीरिक गरजा भागवल्या, त्यांना शाळेत पाठवलं की आमची जबाबदारी संपली. परंतु प्रिय पालकांनो, त्यांच्या भावनिक, त्यांच्या मानसिक, त्यांच्या आध्यात्मिक, त्यांच्या नैतिक गरजाविषयी काय? किती पालक आपल्या मुलांच्या भावनिक, मानसिक, आध्यात्मिक गरजाकडे जातीनं लक्ष देत असतात. आपण पाहतो, आपण जर आजूबाजूला पाहिलं तर काही तरुण मुलामुली वाया जात आहेत, देवधर्मापासून दूर जात आहेत, आपल्या आईवडिलांचं अजिबात ऐकत नाहीत. इतकंच काय, काही तर दारूच्या अथवा सिगरेटच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. अशा बिघडलेल्या तरुण पिढीकडे पाहून आपण सरळ त्या तरुणांना दोष देत असतो. परंतु हे कितपत बरोबर आहे? टाळी काही एका हाताने वाजत नाही. माझ्या मते आज जर तरुण पिढी बिघडत चालली असेल तर त्याला आपणच पालक बऱ्याच अंशी, मी म्हणेन 80 ते 90% आपण पालकच जबाबदार आहोत. असं मी म्हणतो. ह्याला अनेक कारणं आहेत, परंतु वेळेअभावी सगळीच कारणं मला सांगता येणार नाहीत आणि म्हणून 4 महत्त्वाच्या कारणाकडे मी तुमचं लक्ष वेधू शकतो. पहिलं कारण, काही पालक आपल्या मुलांचे फाजील लाड पुरवतात. मी म्हणतो फाजील लाड. कारण मुलानं एखादी वस्तू मागितली, मग ती चांगली आहे किंवा वाईट आहे, ती मुलाच्या खरोखर गरजेची आहे ह्याचा विचार न करता पालक ते आपल्या मुलाला देत असतात आणि त्यामुळे मुलं बिघडत जातात. आपण बघतो, मुलगा 4 किंवा 5 वर्षाचा झाला आणि त्याने मोबाईल मागितला, सरळ त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. आणि ह्यामुळे काय होत आहे? आपली मुलं सतत त्यांचं लक्ष त्या मोबाईलमध्ये लागलेलं असतं. कधीकधी मोबाईलवर ते काय करतात, आपल्या मुलांचे डोळे देखील बिघडत आहेत. इतकंच नाही तर मुलं देखील बिघडत आहेत. आणि याचं कारण आपण विचार न करता हा मोबाईल त्यांच्या हातात देतो. मुलगा 14 किंवा 15 वर्षाचा झाला की त्याने स्कूटर मागितलं तर ते दिलं जातं. गव्हर्नमेंटने लायसन घेण्यासाठी 18 वर्षाचा कायदा केला आहे आणि आपण आपल्या मुलाला अगदी वयाच्या 14व्या वर्षी स्कूटर देतो. आणि याचे काय भयंकर परिणाम होत आहेत. किती तरुणांनी ह्या स्कूटरमुळे आपले प्राण गमावलेले आहेत. तर माझ्या प्रिय पालकांनो, मुलगा जे काही मागेल ते योग्य आहे का
गरजेचं आहे का हे पाहूनच द्या. विशेषतः मुलगा जर नवसाचा असेल तर मग बघायलाच नको. जे पाहिजे ते त्याला दिलं जातं आणि त्यामुळे तो अतिशय सेफारून जातो. आणि म्हणूनच आपण म्हणतो, एकला पूत निघाला भूत. दुसरं कारण, काही पालक आपल्या मुलांच्या चुका, दोष सहजासहजी मान्य करत नाहीत. त्यांच्या मुलावर इतकं प्रेम असतं की त्यांना वाटतं आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते कार्टं. त्यांच्या प्रेमापोटी मुलांचे दोष त्यांना दिसत नाहीत आणि दुसरे कोणी जर त्यांचे दोष काढले तर त्यांना आवडत नाहीत. समजा एखाद्याने सांगितलं की तुमच्या मुलाने असं असं केलं, तर ते म्हणतील माझा मुलगा, कधीच शक्य नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतील. माझा मुलगा किंवा माझी मुलगी अशा प्रकारे कधीच वागणार नाही. असं जर आपण करत राहिलो, आपल्या मुलांच्या चुकावर पांघरूण घातलं, तर काय होतं, मुलं बिघडतात. आणि ज्या वेळेला त्यांच्याकडून एखादी मोठी चूक घडते त्यावेळेला मात्र आपले डोळे उठतात. मग त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. तिसरं कारण, काही पालक आपल्या मुलाबरोबर अतिशय कठोरपणे वागतात. घरामध्ये मिलिटरी डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सतत अभ्यासाला बसायला सांगतात. इतर मुलाबरोबर फिरायला देत नाहीत, इतर मुलाबरोबर खेळू देत नाहीत. आणि बऱ्याच वेळेला ही मुलं एकलकोंडी बनतात. आपल्या आईवडिलांना ती इतके घाबरतात की त्यांच्यातून जरी लहान चूक झाली तर वडील मारतील म्हणून हीच मुलं इतके घाबरलेले असतात की घरातून पळून देखील जातात. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. वेळ असतात तर मी तुम्हाला अनेक अशी उदाहरणं दिली असती. अशी उदाहरणं घडत आहेत. तर सतत घरात ठेवल्यामुळे त्यांच्या डोक्यावर देखील परिणाम होतो. काही मुलांच्या डोक्यावर देखील परिणाम झालेला आहे, कारण त्यांच्या पालकांनी त्यांना अगदी कठोरपणे, थोडी चूक झाली दिला मार. प्रिय बंधूंनो, अशा प्रकारे कठोर वागू नका. तुमच्या मुलांना शिक्षा जरूर करा, परंतु त्याचबरोबर माया, प्रेम आपण दाखवलेला पाहिजे. आणि आता चौथं कारण, काही पालक आपल्या मुलासमोर वाईट उदाहरण ठेवतात. मुलं ही अतिशय निरापराधी, व्हेरी इनसेंट. त्यांना चांगलं काय वाईट काय हे अजिबात कळत नाही. ते अगदी डोळे बंद करून आपल्या आईवडिलांचं अनुकरण करतात. मी पुन्हा एकदा सांगतो, मुलांना चांगलं काय वाईट काय हे अजिबात समजत नाही. डोळे बंद करून आपले आईवडील जसे वागतात तसे ते वागण्याचा प्रयत्न करतात. जे पालक भांडत असतात आणि बऱ्याच वेळेला त्यांची मुलं देखील भांडखोर बनतात. जी मुलं, जे पालक खोटं बोलतात त्यांची मुलं देखील खोटं बोलायला शिकतात. एखादे वडील मिसाला येऊन बाहेर उभे राहून गप्पा मारत असतील तर मुलगा ते पाहतो
आणि त्याला वाटतं माझे वडील करतात तर नथिंग इज रॉंग इन दॅट, त्यात काय वाईट नाही. म्हणून तो देखील डोळे बंद करून तुमचं अनुकरण करतो. प्रिय पालकांनो, मुलं ही देवाघरची फुलं आहेत. त्यांना वाढविण्याची, त्यांना घडविण्याची, त्यांच्या जीवनाला आकार देण्याची, त्यांना फुलवण्याची महान जबाबदारी परमेश्वरानं आपणावर सोपवलेली आहे. तर थोडा वेळ शांत राहून ही महान जबाबदारी आपण कशा प्रकारे पार पाडत आहोत ह्यावर चिंतन करूया. आता आपण आपल्या विनंत्या परमेश्वरासमोर सादर करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. संत पेत्राप्रमाणे ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार आपणास परमेश्वराचा शुभ संदेश देणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले मेंढपाळ आर्च बिशप फेलिक्स मच्छाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने त्यांचे कार्य करण्यास चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. संत पेत्रांप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनात प्रभूला ओळखावे, त्याच्यावर आपली श्रद्धा दृढ ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र मिसा बलिदान, प्रार्थना, साक्रमेंतला भेट याद्वारे आपण सदोदित प्रभूच्या सहवासात राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. जी लोक गंभीररित्या आजारी आहेत अशांचा आजार बरा व्हावा, परमेश्वराने त्यांना चांगलं आरोग्य द्यावे आणि जग करोनामुक्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. संत पीटरच्या मध्यस्थीने पालकांनी आपल्या मुलाबाळावर चांगले संस्कार करावेत, त्यांना वेळ द्यावा. आपल्या कामधंद्यावर, नोकरीवर, मासेमारी व्यवसायावर प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूसाठी आणि आपल्या मुलांसाठी विशेष प्रार्थना करूया. ही सारी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रवेश ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. जीवन माझे दान तुझे कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. जीवन माझे दान तुझे कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. नैनाच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ धावू. नैनाच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ धावू. जीवन माझे दान तुझे कसे समर्पित करू
बंधू आपले हे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या आत्म्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव गाऊन त्याच्या आपल्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. ही प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास ह्या ख्रिस्त शरीराकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असून आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ही योग्य वरास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभारमध्ये योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस आणि म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझे आज्ञापन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे आणि स्वर्गांतील संतांनी तुझे आभारमध्ये हा तुझा हक्क आहे. आणि म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्हीसुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गात म्हणतो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ बोलावून घेतोस. हे पित्या, आम्ही ही दानं घेऊन तुझ्याजवळ आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ही दानं तू पवित्र कर. ही दानं तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी आज साजरा करत आहोत. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री येशूनं आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, आभार मानले व भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर येशूनं आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली, आभार मानले, मग तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावं, ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आज आम्ही पूज्य स्मरण करत आहोत. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली आम्ही तुला अर्पण करतो. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य करून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने आणि रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा हवे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, आमचा आश्रयदाता संत पीटर, विजय रक्षसाक्षी आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स, इतर सर्व बिशप्स व फादर्स व तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आपल्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सांगून बळा सुगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचं दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या ठाई तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन 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 आमेन.
ख्रिस्त शरीर घेण्याची तयारी करण्याकरता आता आपण प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यास क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला माफ पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून तू आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीयांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूच्या शांतीनं वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनात बनत आलेले आपण सारे धान्य. हे प्रभू, मी तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे, कोटी शब्द तुझेचे असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे, मम अंतरी तूच वसावे.
असावा सद्गुण माझे वेंगेत गेल्या सद्गुण माझे वेंगेत गेल्या पापती मिरम दूर करण्या मम अंतरी तूच वसावे प्रभु श्वास तुझा मज द्यावे कोटी शब्द तुझे जे असावे माझे जीवन प्रभु फुलवावे मम अंतरी तुझ वसावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त शरीर ह्यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी कर. तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. संत पीटर नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, तू सर्व उत्पन्न केलं आहेस. सर्व चांगल्या गोष्टीचा उगम तुझ्यातच आहे. आज आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला भजतो. कारण संत पीटर आमचा आश्रयदाता, ह्याला तू प्रमुख प्रेषित म्हणून नेमलीस व ख्रिस्ती मंडळाची आध्यात्मिक धुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेलेस. तुझे पवित्र प्रेषित पेत्र पौल याच्या भरभंक पायावर आज अखिल जगात ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी व इतर सर्व कामधंद्यात तू आम्हावर कृपेचा वर्षाव कर. अल्पविश्वासू पीटरच्या अथांग सागरात तू संरक्षण केलेस. त्याचप्रमाणे आमच्या मसव्याची व मच्छीमार कोळी बांधवाची प्रत्येक संकटातून तू रक्षण कर. मासेमारी करताना दर्यासागराची झुंज देताना आमची जीवन नौका तू सुरक्षित ठेव व आम्हाला सुखरूप किनारे दाखव व आमच्या धंद्यात यश येऊ दे. विशेषतः आता मी जे विनंती तुझ्या चरणी ठेवत आहोत, तुझ्या मध्यस्थानी तू प्रभूकडे सांग. एक क्षणभर शांत राहून आपल्या विनंती ठेवूया. हे संत पीटर, आमच्या आश्रयदाता, ज्याप्रमाणे तुझी ख्रिस्तावर बळकट आणि स्थिर श्रद्धा होती, त्याचप्रमाणे आमची ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थाने स्थिर आणि बळकट कर. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्त आमची श्रद्धा, आमचा सागर व तारणार आहे, याचीच आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे. एकच देवाला भज हे सत्य वचन अंमलात आणण्यास तू आम्हाला मदत कर. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास तू आम्हाला स्फूर्ती दे. आमेन. हे संत पीटर, आम्हासाठी विनंती कर. काही सूचनेकडे लक्ष द्या. आपल्या चर्चच्या सणानिमित्ताने आम्ही सर्व फादर्स, आपल्या सर्व सिस्टर्स, आपले सर्व कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत. संत पीटरचा सण आपणा सर्वांना सुखाचं जावो. संत पीटरच्या सणाचे मानकरी प्रभुदान बोटीचे नाकवा, आगोस माठक आणि भागी व ग्रेशियस बोटीचे नाकवा वालेंतीन आवळू आणि भागी यांची चर्चची साफसफाई तसेच वेदीची सजावट केली. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांच्या मासेमारी व्यवसायावर, त्यांच्या कुटुंबावर आशीर्वाद द्यावा ह्या प्रार्थना. आलतारासमोरील बोटीचे डेकोरेशन करणारी प्रेषित बोटीचे नकवा ह्यांची आभार व त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना.
तसेच वेसूरचे मानकरी मीना पास्को पोपट यांचे विशेष आभार. तिन्ही दिवसाचे गायन करणारी प्रेमांजली गायन मंडळ आणि आपली व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे ॲनिमेशनची टीम या सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे. जुलै महिना हा साखरमेंताचा महिना म्हणून आपल्या परंपरेनुसार आपण साजरा करत असतो. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील आपणाला ऑनलाईन माध्यमाद्वारेच सहभाग घेता येईल. आब्बा पित्याच्या प्रार्थनेचे लिंक तसेच जुलै महिन्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी कॅरिझमॅटिक प्रार्थना, प्रवचन, साखरमंताची आराधना आणि आशीर्वाद ह्या 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. प्रार्थनेची लिंक आपल्या व्हॉट्सॲपवर पाठवली जाईल. कृपया सर्वांनी दुपारी ठीक 12 वाजता आब्बा पित्याच्या प्रार्थनेत तसेच संध्याकाळी 7:30 वाजता मंगळवारी आणि शुक्रवारी प्रार्थना आणि आराधनेमध्ये सहभाग द्यावा ही माझी नम्र विनंती. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या सणाच्या दिवशी आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपल्या धर्मग्रामासाठी विशेष प्रार्थना आणि मिसा अर्पण करणार आहेत आणि ते आपल्यासाठी प्रार्थना करणार आहेत. धर्मप्रांताला पाठवणार लिंक जी संपूर्ण धर्मप्रांतात आणि जगभर जाते तीच लिंक आपल्या प्रार्थनेच्या वेळेला आपल्याला पाठविण्यात येणार आहे. आपल्या सणाची मिसा सर्व कुटुंबाने एकत्र येऊन त्या यूट्यूबद्वारे आपण त्या मिसेमध्ये सहभागी व्हायचं आहे. पुन्हा एकदा हॅपी फेस. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा व परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा प्रभूच्या शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. डगमग डगमग डोले नौका लाविल कोण तिरी. डगमग डगमग डोले नौका लाविल कोण तिरी. भयभीत झाले शिष्य सारे. भयभीत झाले शिष्य सारे. डगमग डगमग डोले नौका लाविल कोण तिरी. डगमग डगमग डोले नौका लाविल कोण तिरी. भयभीत झाले शिष्य सारे. भयभीत झाले शिष्य सारे. तुफान वादळ वारे मोठे भ्याले सर्वतया. मोठ्या लाटा धडका देती नौका बुडवाया. ओ बुडवाया, ओ बुडवाया. तुफान वादळ वारे मोठे भ्याले सर्वतया. मोठ्या लाटा धडका देती नौका बुडवाया. ओ बुडवाया, ओ बुडवाया. चिडलंगन काम करीना कष्ट फुकटवाया. चिडलंगन काम करीना कष्ट फुकटवाया. प्रयत्न सारे व्यर्थच गेले कोणा म्हातारी. प्रयत्न सारे व्यर्थच गेले कोणा म्हातारी. भयभीत झाले शिष्य सारे. भयभीत झाले शिष्य सारे.